हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय सोंदन करून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय. आता नावाचा काय आग्रह कोणी धरू नका, आपल्या आपल्यात सोडून देत जा पटकून. नाही तर म्हणायचं मग नाव नाही घेतलं, नाव घ्यायचं म्हणलं की दादा तो परच होईल. सगळ्यांची माफी मागून आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी इथं आलो. म्हणून जर बोलायला नाही मिळालं, नाव नाही घेतलं, रुसायचं नाही. इथून पुढे एक ध्येय ठेवायचं, आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्वाचा. काही करून ही टोळी दिमती तुमती करायची एवढा ध्यास ठेवायचा. काही उपयोग होणार नाही, तुम्ही करण्यात आपल्याला काय मिळणार. म्हणून कुणाचं नाव घेतलं रुसायचं नाही, नाही घेतलं रुसायचं नाही, भाषणाला वेळ नाही मिळालं नाही. फक्त आपण ज्यासाठी एकत्र आलो तो विषय मार्गी काढायचा, एवढं स्वप्न आपण प्रत्येकानं धरत जायचं. इथून पुढं मात्र एकमेकाला तसंच सांभाळून घ्या. मी परळीला गेलो त्याच दिवशी सांगितलं होतं, आता आपण या मॅटरमध्ये आलो. आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण 5-7 दिवसात पूर्ण केल्या. त्यांनी सांगितलं होतं SIT नियुक्त करायची किंवा साबळे गावांना पाहिजे. म्हणलं कुमावत बी काय काम आहे तरी, कुमावत सुद्धा इथं गाव थानायचं आहे का काय का. आरोपी धरायचा, टगडेल धरून आणायचा आणि जेलात टाकायचा. जोपर्यंत मराठे आणि मनोज जारंगे मॅटरमध्ये दुसरा आरोपी गुंतला जाणार नाही. ओरिजिनलच, डुप्लिकेट नाही. ती भाड्याने आणला, पगाराने आणला, पैसे देऊन आणला, त्याच्या आजीला पैसे दिले, आजीला दिले आणि ते गुतीला. इधर हम आहे भाई, इधर सोपं नाही. तुम तर मोगा म्हणले, असला पालकमंत्री बघ्याच नाही कवा. अरे भाई आम्ही तरी कवा बघे. आता यांना उपर येऊनच द्यायचं नाही. जे होईन ते होईन. मुसलमानाच्या दलिताच्या मराठ्याच्या वाटा गेले की नुसते ठोकायचे इथून पुढं. हे तसलं लिचपीचं काम नाही ठेवायचं इथून पुढं. त्या दादाचा कौतुक करावं लागेल राव. या वयात खणाखण झोडीत येत कोणाला बी. ते तिकडे संदीप भया धसांना बाप्पा तर कासराच हातात नाही. काय त्याला कणा कण चालून द्यायचं. खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना. मी तुम्हाला माहिती आहे ना, आपण मोगम स्तुती करीत नसतो, आपला कचका माहिती आहे तुम्हाला. अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय, सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे. दादा आहेत ना, आम्ही तुम्हाला काय करायचं, आम्ही आहेत. हो द्या काय व्हायचं. उलसी काही बोललं की लगेच पोट दुखत त्यांचं. उलसी काही बोललं, खरं बोलले, वयानं मोठे आहेत, बोलून द्या ना. काय फरक पडतो का. वयानं मोठा माणूस आहे, वयस्कर आहे, थोडं बोल ऐकून घ्या. दमच नाही. ते काय कोण म्हणले, पदाचं काहीतरी म्हणले वाटतं, मंत्रीपद देऊ नका का काहीतरी असं म्हणले. अरे असे धेंडळी लागली त्यांना, दमच निघाना. अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते. तुमच्या बापाच्या वयाचे दम नाही. इतके उदगे आहेत ना. टोळी बरं का, लाभार्थी टोळी, नाही तर लगेच ओढीत येते आमचे सगळेच. लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना, नीटच करणार.
शब्द आहे आपला नीटच करणार, सुट्टी देणार नाही. मग स्वप्नील भैया म्हणले कमेंट टाकी ते चांगली गोष्ट आहे, टाकून द्या. पुढे तुम्ही टाकून द्या, लय चांगली गोष्ट आहे, टाकू द्या. माज आणि मस्ती दिसती आणि ती दिसल्यामुळं मला यांना संपायला सोपं जातं. हे जवळ बोलत नाहीत ना, हे बोलतात ना, त्यांचा नेता संपवण्यासाठी बोलतात. त्यांना बोलून द्या, त्यांना त्यांचे नेते संपवायचे. त्याला मी मागच सांगितलं होतं, तुमच्या दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही. जरा ते चेले चपाटे माकडं फिकडं ते सांभाळा. त्यांनी सांभाळलेच नाही, चालले मग मध्ये आता लाईनच लागली. आणि 1 वर्षात कमीत कमी 300-350 तरी मध्ये घालतो. मनोज जरांगेचा शब्द आहे, होतच नाही बाहेर आणला. ते फड म्हणले आपल्याला ध्यानात राहत असतं भाऊ, उगाच महादेव मुंडे कुटुंबाला 2 वर्षानंतर न्याय नाही द्यायला लागलो. ध्यानात ठेवतो म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतो याच्यापासून लांब राहा. ते म्हणतो हे असं कॅसेट ही गेमच लवी ती. ते म्हणले त्या सरमाड्याच्या का खरमाड्याच्या कोणी देव त्याच्या वाऱ्याला भेटेत, धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेत. तुम्ही भेट असता ना, आम्ही नाही भेट. आम्हाला वारच आता माहीत झाले. याच्या आधी मी माग असतो ना, मागच जलात फेकले असते सगळे. आणि तुमच्यात दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा या मराठ्यात दम आहे तुमचा नीट करायचं. तुम्हाला आमच्यात दम आहे तुम्हाला नीट करायचा. गरीबाच्या लेकरं मारता आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकुन राहिलं. 2-2 मंत्री आहेत, लाज वाटला पाहिजे तुम्हाला. शेवटी आपली लेकबाळ आहे, हिला जातीत तोलता आणि उघड्या डोळ्याने एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला. एवढा काय आनंद आणि इतका माज आहे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे, पण स्वतःच्या भावाला आणि भावजायला न्याय द्यायचा नाही. इतकी नीच आणि नीतिमत्ता तुमची नसली पाहिजे. अरे तुमची ती बहीण आहे, तिचं कपाळ उघडं पडलंय, तिचे लेकर उन्हात पडले. तुम्हाला लाजा वाटला पाहिजे, मंत्रिपदासाठी येडे घालायला लागलात. लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला. माझा भाऊ गेला, माझे भाऊजाईचं कुटुंब उघड्यावरती आलंय, उन्हात पडलंय, जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढण असं तुम्ही म्हणायला पाहिजे. उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसल. पळीतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरवल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येड घालतो होता. ह्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी. एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळे खेळतो. एक लेख बाळ आपल्या आणि ते आईबापा पलीकडे बसले, चालता येत नाही त्यांना. आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन फिरायला लागले. काय जीव तुटत असन. सोन्यासारखं लेकरू त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये. या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली. या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता यासाठी नेमू नका, हे तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता. म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्यात. सह्याद्रीहून वर्षावरून त्या अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून. काय करणार, याला दमच, याला दुसरं काही येतच नाही. काडी करता येते फक्त काडी. बेट्या संपून जाशील, त्यांच्या नादी लागू नको. उलट मध्ये टाक टोळी ती. माझं मुख्यमंत्र्याला सरळ सांगणार, आरोपी धरलेले सोडायचे नाही. चौकशी केली आणि ते आढळून नाही आला. आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो. जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी, एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात. आम्हाला बाकी काय माहित नाही, धरला की सोडायचा नाही. आणि जेवढे त्या ताईने नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे, एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही. आणि ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो ना, मी आहे ना,
तुम्ही कचाकच येऊन सांगा मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, यांना नीटच करतो सगळ्याला. दबून राहू नका, मरताल.